ड्युटी साहेब मुलांनी साहेब एक मिनिट हे खेचा आता पाहिजे पडणार नाही दिलं ते वाढत नाही. तुम्हाला मी माझा पाय दिलाय. हे आता ड्रीपवर एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे की यामध्ये आपण जे आपल्या PHCs आहेत या PHC स्मार्ट PHC करायचे आहेत, त्याचं अपग्रेडेशन करायचं आहे. त्यांनी सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर ते काम केलेलं आहे आणि आता तशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला मी दिल्यात. PHC अपग्रेड करणं म्हणजे अतिशय सुसज्ज अशा सोयी सुविधा त्या PHCमध्ये मिळाल्या तर मला वाटतं त्या पेशंटला रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचबरोबर त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी काम सुरू केलेलं, त्यांना शासनाकडून पूर्ण मदत मिळेल. त्याचबरोबर पर्यटन या जिल्ह्यातलं वाढलं पाहिजे यासाठी देखील आपल्या मुनावळे या ठिकाणी आपण शासनाने पैसे मंजूर केलेत. स्कुबा डायव्हिंग असेल आणि आणखी इतर वॉटर स्पोर्ट्स असतील, या सगळ्या ज्या बाबी आहेत पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यांना पर्यटनाला वाव देण्याचं देखील जिल्हा प्रशासनाने धोरण हाती घेतलं. त्यामुळे स्थानिक इथल्या तरुणांना, स्थानिक गावकऱ्यांना रोजगार मिळेल आणि इतर ठिकाणी रोजगारासाठी त्यांना जावं लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर बांबूपासून देखील इतर बाय प्रॉडक्ट देखील या भागामध्ये तयार झाले पाहिजे यासाठी मी पाशा पटेल यांना सांगितलेलं आहे की तशा प्रकारचा देखील प्रयत्न, तशा प्रकारचं देखील प्लॅन आपल्या भागामध्ये इकडे या भागात लावा 6 महिन्याच्या आतमध्ये आणि तो देखील मोठ्या प्रमाणावर इथल्या या संपूर्ण ग्रामस्थांना म्हणजे या 105 गावातल्या लोकांना त्याचा बेनिफिट